नमस्कार आपल्या सर्वांचे आपल्या चटपटीत आजीमध्ये स्वागत आहे. इथे मी तुम्हाला खमंग ढोकळा बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे घरच्याच हरभऱ्याच्या डाळीचे पीठ वापरले आहे. आता आपण इथे सगळी तयारी करून घेऊ. 7-8 हिरव्या मिरच्या मधून चिरून घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची, कढीपत्ता, 2-3 चिंचेचे बोटं घ्यायचे. सार बनवण्यासाठी पीठ चाळून झालेले आहे. चिंच भिजवून असा कोळ काढून घ्यायचा. पीठ एका भांड्यात काढून थोडं थोडं पाणी टाकून फेटून घ्यायचे. त्याच्यासाठी मध्ये चवीनुसार 1.5 चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकून आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित फेटून घ्यायचे पीठ. आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे. अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा. घरी बनवलेला ढोकळा सॉफ्ट आणि छान होतो. आता इथे पीठ सगळ्या गुठळ्या फोडून घेतले आहे. बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. आता इथे मी अर्धा लिंबूचा रस काढून टाकला आहे. अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे. आता अजून थोडेसे 2-3 मिनिट पीठ आपण व्यवस्थित फेटून घेऊ. आता बघा एक पण गुठळी नाही. आणि एका ताटाला थोडं तूप लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचे आहे. आणि हा ढोकळा मी तुम्हाला कढईतच बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे एक मोठी कढई घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये छोटी वाटी ठेवून घ्यायची. पाणी घालून थोडेसे 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि पाणी उकळले की त्याच्यामध्ये हे ताट ठेवून द्यायचे. आपला ढोकळा चांगला होण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चारी बाजूनी आपले ताट कढईला लागू द्यायचे नाही. सगळीकडून थोडा अंतर राहायला पाहिजे. आता 10 मिनटं झाले आहेत. आपला ढोकळा तयार झाला आहे. आता तो ताटात काढून घेऊया. तोपर्यंत इकडं मोहरीला तडका लावून घेऊन वरी पसरून कोथिंबीर टाकून आता चला आपण कापून घेऊया. आणि त्या रस्समला गूळ घालून थोडं मोहरी घालून फोडणी घालून घेऊन खायला घ्यायचे त्याच्यासोबत. बघू शकता तुम्ही आपला ढोकळा किती छान झालेला आहे. स्पंजी झालेला आहे. बघू शकता किती सॉफ्ट झाला आहे. तर आता इथे आपण खायला घेऊया वाढून एका डिशमध्ये. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका.